हा मंडळी, आम्ही आता जवळ आलोय मांडरच्या आणि मध्येच थांबलोय, जरा मधली सुट्टी केली आता पोचायच्या आधी. सर्वजण वडाच्या झाडाच्या सावलीला थांबलोय, पाणी वगैरे पिलो आणि आता इथून पुढे 25 किलोमीटर असेल आता. हा 25 किलोमीटर राहिलेलं आहे आता. मग आम्ही पोचतोय मांडरला. तर मग मांडर देवीचं दर्शन कोणाकोणाला घ्यायचंय त्यांनी या दर्शनाला, दाखवतोय तुम्हाला. हा कशाच मॅप लावलंय हे बिस्टर्न पुढे जाणार आहे. गाडी थांबल्यावर पुढे जाणार आहे. लखन म्हणतो पुढे जातो, गाडी उभा झाली तर तुमच्या आधी मुळे असंच ना. अरे दादा, जेवणाचा काही पत्ता नाही अजून. गेले की पळत जाऊन कोंबडं लावायचं, दोघं पळत न्यायचं कोंबडं. शिस्त देऊ ना काय माहिती नाही, लगेच सांगते ती कोणी. हा कोंबडं लावून आणायचं, टाकल कोणी तर वर जाऊन यायचं गिरी की दान 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 हाय का नाही. उन्हाने शिस्त आहे कोंबडं, उन्हाने मग शिस्त आहे. हा पण तिथल्या विशेष आता एवढं ऊन लागतंय का नाही, वर गेलं का गार हवा लागते. चैत्याच्या महिन्यात किती उन्हाळा जरी असला, कडक ऊन जरी असलं तर गार हवा येते. हा कारण लय उंच ठिकाण आहे ते मांडर देवी म्हणजे. चला मंडळी मग बघूया पुढं या. तर मंडळी, आम्ही आता आलेलो आहे मांडर देवी घाटामध्ये. घाट सुरू झालाय आणि घाटात इथं निरनिराळी झाड आहे ते डोंगरावरती. आता इथं एक असं झाड आहे बघा, त्या झाडाला पानं नाही पण फुलंच आहे ती सगळी. एकदम भारी दिसते ती फुलं. आता घाट इथून बरोबर एक 12-13 किलोमीटर घाटाचा असा मोठा चढायचा. तरी काम चालू आहे अजून घाटाचे. जे काय एकदम चढ होता त्या चढायचं बी काम म्हणजे आरी घेतलेलं आहे चढ आता. नाहीतर गाड्याला उतायच्या गाड्या पुढे जात नव्हत्या. भरपूर पटांगणी केले कडन रस्त्याने. एक छोटासा रस्ता होता, आता भरपूर पटांगण आहे गाड्या जायला. डबल गाडी बसती, पहिली गाडी बसत नव्हती. तर घाट बघा सुरू झालाय मित्रांनो. बघू शकता किती मोठा घाट आहे आणि सगळ्यात मोठा घाट. 13 किलोमीटर घाट चढावा लागतोय. उतरायचा बी तेवढा आणि चढायचा बी तेवढा. बघा जरा पुढे गेल्यावर तर लय खोल एकदम दरी असल्यावर. ही बिसडीचे झाड आहे, ती सागाची झाड आहे. ती बऱ्याच निरनिराळ्या वनस्पतीची झाडं तुम्हाला इथं डोंगरात बघायला भेटते. आता ही तर छोटा झाला, इथं खाली गाव आहे बघा. पण इथनं पुढं तुम्ही तेव्हा तिथं वर जायचं आपल्याला. मी वर चढ दिसतोय तिथं जायचं आपल्याला. तिथनं बघा मग कसं दिसतंय मान. इथनं एकदम खोल दिसतंय बघा. ही झाडं काढली ती कडची. तरी बी अजून आपल्याला इथं जायचं, ह्या टोकाडाला जायचंय मेन. इथं असाच फिरून येतोय रस्ता सर्व. तर गाव आहे बघा, खाली माणसं राहते. त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे देवीच्या दर्शनाला. सगळी तयारी झालेली आमची, मूर्त्या वगैरे सजवून झालेल्या आहेत आणि सगळे आमची टीम आम्ही चाललोय देवाला वरती. या चला.
गावजी पाटलाचं चांगले, मांगीर वजीर बाबाचं चांगले, बोलते जायचं वसवाचं चांगले. दिवसभराचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे घराकडं. दिवस मावळायला लागलाय, 7 वाजत आले त्या. आता आम्ही निघालो आहे घराकडं. दर्शन वगैरे झालं, जेवणं झाली. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा काळोबाईचं दर्शन घडवलं कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.